हे जे खत तयार करून आपण गुलाबाच्या झाडाला देणार आहोत, या खतामध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतील। तयार होणाऱ्या फांद्या देखील ह्या सुदृढ आणि मजबूत होण्यासाठी ही मदत होणार आहे। अशा फांदीवरती फुले आणि कळ्या देखील ही जास्ती प्रमाणामध्ये लागत असतात। तर हे खत कसे तयार करायचे, त्याचा वापर झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा, झाडाची काळजी कशी घ्यायची, झाडावरती त्यासाठी कोणती कामे करायची, याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। बऱ्याच वेळा गुलाबाच्या झाडावरती जे नवीन फुटवे येतात त्यांची वाढ ही होत नाही। फुटव्यावरती जी पाने आलेली असतात ती देखील छोट्या आकाराची, मुरडल्यासारखी म्हणजेच कीड लागल्यासारखी ही दिसत असतात। अशा फुटव्यावरती शक्यतो कळ्या ह्या लागत नाहीतच, पण जरी लागल्या तरी त्या कमी प्रमाणामध्ये लागतात आणि ज्या कळ्या आहेत त्या देखील ह्या किडल्यासारख्या दिसतात। तर ह्या ज्या समस्या आहेत त्या झाडावरती येऊ नयेत म्हणून आज आपण गुलाबाच्या झाडावरती 2 प्रकारची खते ही तयार करून देणार आहोत। याच्या वापरामुळे गुलाबाच्या झाडावरती भरपूर असे नवीन फुटवे येतीलच, पण त्या फुटव्यांची वाढ होऊन तयार होणाऱ्या फांद्या देखील ह्या सुदृढ मजबूत होण्यासाठी ही मदत होईल। त्याचबरोबर झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होणार आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा दही मिक्स करून हे पाणी तयार केलेले आहे। दह्याऐवजी तुम्ही ताकाचा देखील हा वापर करू शकता, मात्र ताकाचे प्रमाण थोडे जास्ती म्हणजे 2 ते 3 चमचे या प्रमाणामध्ये ताक वापरून असे पाणी तयार करायचे। दही किंवा ताकामध्ये हे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे घटक हे जास्ती असतात। जर याचा वापर आपण झाडांसाठी केलात तर झाडावरती हे जे नवीन फुटवे लागतात ते किंवा त्यावरती तयार होणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात आणि अशा फांदीवरतीच कळ्या किंवा फुले ही जास्ती लागत असतात। आता आपण हे जे पाणी तयार केलेले आहे याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून हे झाडाला द्यायचे आहे। कुंडीमध्ये लावलेल्या या गुलाबाच्या झाडाच्या वाढीसाठी, भरपूर फुलांसाठी वेळोवेळी योग्य ती खते ही द्यावी लागतातच, पण त्याचबरोबर काही कामे देखील करणे आवश्यक असते। कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूची दर 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून मोकळी करावी, नाहीतर माती ही वरच्या बाजूची ही जाम म्हणजेच कडक होते। त्यामुळे मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहत नाही आणि आपल्या झाडांच्या मुळांना देखील हा ऑक्सिजन पोहोचला न गेल्यामुळे मुळांची वाढ ही चांगली होत नाही, त्यामुळे आपले झाड देखील हे वाढत नाही। आता ह्या तयार केलेल्या पाण्यामध्ये आपल्याला जी अजून एक वस्तू मिक्स करायची आहे ती म्हणजे ही राख आहे। लाकूड जाळल्यानंतर अशा प्रकारची ही राख ही तयार होते। जर तुमच्याकडे राख नसेल तर तुम्ही केळीच्या सालीचा देखील हा वापर करू शकता। ज्या केळीच्या साली आहेत त्याचे छोटे तुकडे करून ते पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे आणि तयार झालेल्या या पाण्याचा वापर देखील तुम्ही झाडाला करू शकता, कारण केळीच्या साली, राख यांच्यामध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस हे जास्ती प्रमाणामध्ये असते आणि झाडांना कळ्या, फुले लागण्यासाठी याच 2 घटकांची ही जास्ती आवश्यकता असते। ही जी राख आहे ती गुलाबाच्या झाडासाठी अत्यंत फायदेशीर अशी आहे। राख ही खत म्हणून काम करतेच, पण त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून देखील खूप छान ही काम करत असते। मात्र या राखेचा वापर देखील हा आपल्याला प्रमाणशीरच करायचा आहे। हे जे दहीपासून पाणी तयार केलेले आहे याच्यामध्ये आता आपल्याला राख ही मिक्स करून झाडाला द्यायची आहे। 1 लिटर पाण्यासाठी फक्त 1 चमचा एवढीच राख ही आपल्याला मिक्स करायची आहे। जास्ती राखेचा देखील हा वापर करायचा नाहीये। राख आणि हे दह्याचे पाणी व्यवस्थित मिक्स करून झाडाच्या आकारानुसार म्हणजे 8 ते 10 इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या झाडासाठी हा अर्धा मग आणि मोठ्या झाडासाठी 1 ते 1.5 मग या प्रमाणामध्ये या खताचा हा वापर करायचा आहे। या दोन्ही वस्तू वापरून तुम्ही खत तयार करून जर गुलाबाच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी देखील ही मदत होणार आहे। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।
भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.